आरजीकर अस्पताल में हुई महिला डॉक्टर के साथ दुष्कर्म की घटना को लेकर देश की महिला डॉक्टरों ने रात की शिफ्ट करने को लेकर अपना स्टेटमेंट दिया है। वही महिलाओं ने कहा कि उन्हें सुरक्षा मुहैया करवाई जाए। इस पर इंडियन मेडिकल एसोसिएशन पुणे के प्रेसिडेंट डॉक्टर राजन संचेती ने क्या कहा, आइए सुनते हैं। प्रश्न असा विचारलाय, आमचा जो सर्वे झाला त्यामध्ये महिलांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे, सांगता 35% महिलांनी सांगितलं का रात्रीच्या शिफ्ट करताना त्यांना भीती वाटते। हा प्रश्न अतिशय गंभीर आणि सिरियस अशी बाब आहे। कुठलीही महिला आमच्या मेडिकल फील्डमध्ये असो, बाकीच्या फील्डमध्ये असो, त्यांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे। कलकत्ता इथे झालेल्या आमच्या त्या मुलीला सांगता 31 वर्षाची मुलगी चेस डिपार्टमेंटमध्ये ती काम करत होती आणि जवळजवळ 36 तास काम करून त्यानंतर ज्या पद्धतीने तिची निर्गुण अशी हत्या झाली त्याचा निषेध तर नोंदवतोच। वी कंडेम दॅट ब्रुटल अटॅक। आणि विशेष अशी गोष्ट आहे का जर महिला सुरक्षित नाही तर या ठिकाणी मी सांगेल का आपला देशही सुरक्षित नाही। IMA तर्फे आम्ही एक दिवसाचा स्ट्राईक घडवून आणला होता यासाठी की सरकारने त्याकडे लक्ष द्यावं आणि त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सुद्धा दखल दिली। सुप्रीम कोर्टात आमचा विषय असल्यामुळे मी या ठिकाणी जास्त बोलू इच्छित नाही, कारण सुप्रीम कोर्टाने एक टास्क फोर्स, नॅशनल टास्क फोर्स निर्माण केलेला आहे। त्यामध्ये वेगवेगळे प्रतिनिधी आहेत। आमच्याकडनं बरेचसे सुझाव त्या ठिकाणी पाठवले आणि समिती जी आहे इंडियन मेडिकल असोसिएशन दिल्ली जे आहे आमचं हेडक्वार्टर, त्याच ठिकाणी स्टेट आमचं पुणे ब्रांच जे डिस्ट्रिक्ट ब्रांच म्हणतो आम्ही, यातर्फे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमधून जे काही सजेशन्स मागवले आणि त्याप्रमाणे आम्ही जी गोष्ट सांगितली का जो कोणी डॉक्टर रात्री काम करत असेल, महिला असो पुरुष असो, सेफ्टी ही अत्यंत महत्वाची आहे। सेफ्टी फर्स्ट, ड्युटी नेक्स्ट असा हा अतिशय गंभीर असा विषय आहे। आणि आमच्याकडनं आम्ही जे डिमांड केलेलं आहे साधं सोपं डिमांड आहे, सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट हे लागू झालं पाहिजे।